नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे अलीकडे सोशल मीडिया पण उघडला की लगेचच एका माणसाचे आपल्याला व्हिडिओज दिसतात, एका मराठीमधल्या दिग्गज अभिनेत्याचे आपल्याला व्हिडिओज दिसतात आणि ते माणूस म्हणजे सचिनजी पिळगावकर साहेबांचे. आता ते व्हिडिओज बघण्यापेक्षा किंवा ते किस्से ऐकण्यापेक्षा अनेक जण फक्त आणि फक्त ते या व्हिडिओमध्ये आलेले कमेंट्स वाचण्यासाठी जातात. त्याच्यात मी सुद्धा आहे. मी हे अजिबात डिनाय करत नाही. काही काही कमेंट्स खरंच खूप मजेशीर असतात. काही काही कमेंट्सचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे त्या लिहिणाऱ्याचा खूप अप्रतिम असतो. पण मॅक्सिमम कमेंट्स जर तुम्ही बघितले तर खूप गलिच्छ भाषेत आणि खूप घाणेरड्या शब्दांमध्ये ते लिहिलेलं असतं. ते सगळं कमेंट्स वाचल्यानंतर असं वाटतं की सरांचं ओव्हरऑल जे करिअर आहे, म्हणजे हा माझा मार्ग ऐकला, आय थिंक ते वयाच्या किती असतील ते 4 की 5 वर्षाचे किंवा सरच सांगू शकतील ते. तुम्हाला माहिती असेल तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा. तर तेव्हापासून त्यांची ज्या करिअरची सुरुवात झाली आहे तर ते आत्तापर्यंत व्यवस्थित सर्व्हाइव्ह करतायत. फक्त मराठीमध्ये नाही तर हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा, आणि खास करून या इंडस्ट्रीमध्ये, जी इंडस्ट्री खरंच खूप ब्रुटल आहे, खूप क्रुएल आहे इंडस्ट्री, त्या इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्ष सर्व्हाइव्ह करणं ही खरंच खाण्याची गोष्ट नाही आणि सक्सेसफुली सर्व्हाइव्ह करणं. आत्ता पण मागच्या वर्षी त्यांनी एक हिट सिनेमा दिला, नवरा माझा नवसाचा 2. आता बरेच जणांना तो सिनेमा आवडला, काही काहींना नाही आवडला. त्याच्यात मी सेकंड कॅटेगरीमध्ये मी सुद्धा होतो की पण ठीक आहे, प्रत्येक सिनेमाचं नशीब असतं आणि मराठी सिनेमा चालला तर आपल्याला आनंदच आहे. बट मेन गोष्ट ही की अजूनही ते सातत्याने काम करतायत, फक्त हिंदीमध्ये नाही तर मराठीमध्ये सुद्धा. उलट असायला पाहिजे होतं, फक्त मराठीमध्ये नाही तर हिंदीमध्ये सुद्धा. त्यांच्या मिसेस सुप्रियाताई पिळगावकर या सुद्धा खूप सक्सेसफुल आहेत, अगेन फक्त मराठीमध्ये नाही तर हिंदीमध्ये सुद्धा. त्यांची मुलगी ही तर आता तिचं करिअर एकदम सेट झालंय. मी असं नाही म्हणत की ते सरांमुळे झालं असेल, त्याच्यात तिचं सुद्धा खूप कर्तृत्व आहेच. असं नाही की ते सचिनजीच्या मुलगी आहे ती म्हणून तिला एकदम इझी प्लॅटफॉर्म मिळाला असेल इझिली, पण त्यानंतर त्या मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे तिने खूप चांगल्या पद्धतीने केलंय. मराठीमध्ये तिने एकच सिनेमा केला होता, आय थिंक त्या सिनेमाचं नाव विसरलो मी. सचिनजींचीच मुलगी झाली होती त्याच्यात ती, आणि त्या पहिल्या सिनेमामध्ये सुद्धा त्या कुठेही अनकम्फर्टेबल वाटत नव्हत्या. सो एवढे 3 करिअर जे सेट झालेले आहेत या घरात, ही मराठीमध्ये खूप दुर्मिळ अशी गोष्ट आहे. आणि मग अशा माणसाला जे एवढं सगळं बॅगेज घेऊन येतोय, त्यांनी जे स्वतःच्या आयुष्यात करून दाखवलेलं आहे, म्हणजे खास करून तरुण वयात त्यांचे बाबा जेव्हा त्यांनी गमावले त्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहून अशोक सराफ साहेबांची त्यांना एक साथ मिळाली, तर मग ते निर्मिती आणि या सगळ्या क्षेत्राकडे वळून त्यांनी कसं पुन्हा स्वतःचं करिअर सावरलं ते सुद्धा खूप कौतुकास्पद आहे. आपल्याला कदाचित त्यांनी जेवढं कार्य केलंय त्याचं 1/3 सुद्धा आपल्याला आयुष्यात जमणार नाही. पण मग प्रश्न हा पडतो की मग एवढं सक्सेसफुल करिअर, इतकं खरं तर जेवढं ते डिझर्व करतात, कारण फक्त ते ऍक्टर नाही आहेत, ते निर्माते सुद्धा आहेत, डिरेक्टर सुद्धा आहेत, म्युझिक डिरेक्टर सुद्धा आहेत, सिंगर सुद्धा आहेत, डान्सर सुद्धा आहेत, ऍक्टर सुद्धा आहेत, अजून पण आय एम शुअर लेखक सुद्धा ते असतीलच. तर एवढ्या माणसाला एवढ्या खालच्या पातळीवर ट्रोल करणं खरंच खूप योग्य आहे का ते? आणि जर ट्रोल होतोय तर तो माणूस का ट्रोल होतोय, हे या प्रश्नाचं उत्तर आय थिंक मी या व्हिडिओमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतोय. अजूनही मला एक्झॅक्ट उत्तर नाही मिळालंय, बट मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला याबद्दल काय म्हणणं आहे ते कमेंटच्या माध्यमातून कळवा. बनवाबनवीचं ते सांगत होते, अशोक सराफ साहेब सुद्धा त्यांच्या बाजूला बसले होते आणि ते सांगत होते की लक्ष्मीकांत बेर्डे साहेब कसे ऍडिशन घेत राहतात ते. त्यावर मी लक्षाला म्हटलं, अवकातीत राहायचं हे जरा कुठेतरी नाही पचत सर ऐकणं. आणि लक्ष्मीकांत बेर्डे साहेबांबद्दल तर महाराष्ट्राच्या मनात अजूनही इतकं प्रेम आहे की ते तर अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. म्हणजे मला सगळ्यात आवडलेला किस्सा तो होता, अरे दत्ता तिकीट आणलेस का? म्हणजे त्यांचा एक चाहता त्यांचा सिनेमा बघण्यासाठी सायकलवरून कसा येतो, आजीचं त्यांच्यावर काय प्रश्न असतात, घरी कपडे कुठे घालायचे, मुली कशा एक्साइटेड असतात त्यांचा सिनेमा बघायला. हे म्हणजे शाळेत आपल्याला ते एसे लिहायला सांगायचे ना, माझे आई माझे बाबा, तसे माझे फॅन्स, असं काहीतरी एक एसे सरांनी लिहिलाय की काय. आत्ता पण एक संजीव कुमार साहेबांचा त्यांनी किस्सा सांगितला की कसा त्यांनी तो सचिनजींचा हा माझा मार्ग ऐकला, बघितल्यानंतर ऑटोग्राफ घेतला.
इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण मग ते संजीव कुमारजी कुठल्या दुकानात थांबले होते, तिकडनं त्यांनी ऑटोग्राफ बुक घेतली, पेन घेतलं, हे म्हणजे मला जत्रा सिनेमातलं एक वाक्य आठवतं. बाबा कानोळ्यांची भूमिका करायचे आणि भरत सर, सिद्धार्थ सर ही सगळी गँग होती आणि बाबा त्या लोकांना असं डायलॉगबाजी करतात की हे काय तुम्ही भाडं घेऊन इकडे काय राहताय, माझ्याकडे बघा, मेहनत करा, पापड लाटा, हे करा ते करा. त्याच्यावर सिद्धार्थ सरांचं असं म्हणणं होतं की कानोळे तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात, पण आता मला झोप येते, मी जाऊ झोपायला. तसंच काहीतरी आय थिंक चाहत्यांचं होतंय की मान्य आहे बाबा की तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात, पण ते सतत तुमच्या तोंडी ते किस्से रंगवून जे तुम्ही सांगताय ते रंगवलेले किस्से आय थिंक लोक जरा त्यांनी त्याच्यामुळे बोर होत आहेत किंवा हल्ली लोकांना कमेंट करणं तर खूप इझी असतं, फुकट असतं. त्यामुळे तुमच्या वयाचा, तुमच्या अनुभवाचा मान न राखता लोक कुठेतरी स्वतःची पायरी ओलांडतात. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की काही काही कमेंट्स खरंच खूप चांगले असतात, मजा येते ते वाचायला, बट पर्सनल लेवलवर शिव्या घालून जे सरांना ट्रोल केलं जातं ते करू नये असं माझं तरी मत आहे. कारण तो माणूस मराठी इंडस्ट्रीमधला खरंच दिग्गज आहे आणि अजूनही त्याचं करिअर चालू आहे. तो जरा आपण त्यांचा तो मान ठेवायला हवा असं मला तरी वाटतं. बाकी त्यांचे आवडलेले किस्से म्हणजे अरे दत्ता तर ते ऑल टाइम फेवरेट आहे माझं. दुसरं संजीव कुमार साहेबांचं आत्ता आलेलं ते. तिसरं मधुबालांचं तर ओके होतं. त्या वयात एका बाईचे पाय बघून त्याच्यावर बाप रे बाप मी पाहतच राहिलो. मला तर काय त्या वयात कळत नसतं आणि त्या वयात समजा काय झालं असतं तर मला आठवलं सुद्धा नसतं या वयात. आणि पु ल देशपांडे साहेबांबद्दल पण ते बोलले होते की सेन्स ऑफ ह्युमर काय असतो हे मी PL कडनं शिकलो. पु ल देशपांडे साहेब किंवा असं काही नाही, PL कडनं. आणि तेव्हा ते वयाच्या 7व्या-8व्या वर्षी होते आणि कुठलं ते कौन बनेगा करोडपतीचं काय होतं, कोण होणार करोडपती, सचिन खेडेकर साहेब अँकरिंग करत होते, त्याच्यात ते म्हणाले होते. तो सध्या एक व्हायरल होतोय. तर कुठेतरी आय थिंक सचिनजींनी जरा कंट्रोल करायला हवं थोडं. आणि तुमचा ग्रेटनेस कधीच कोणी अमान्य करणार नाही, फक्त ते तुमच्या तोंडूनच सतत ऐकलं त्याच्यामुळे लोक कंटाळत आहेत कुठेतरी. अमजद खान यांचं ऍक्च्युली आता तो मला विषय बरा आठवला. अमजद खान यांचा जो किस्सा आहे तो ऍक्च्युली खरा आहे. कारण हे मी इंडस्ट्रीमधनं पण अनेक लोकांकडनं ऐकलंय की सचिनजींनीच या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. बट ज्या प्रकारे, पुन्हा एकदा की ते जे ज्या प्रकारे बोलतात ना ते जरा आय मी मायसेल्फ अलंकारिक, हा माझा मार्ग ऐकला, फक्त मीच आहे या मार्गावर, असं कुठेतरी ते लोकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे कदाचित ते जास्त ट्रोल होत आहेत. ते खरं तर व्हायला नाही पाहिजेत. बाकी माझ्या युट्यूबच्या परिवाराकडनं तुमच्या ओव्हरऑल या करिअरला, तुमच्या कार्याला फक्त लोकांनी तुम्हाला काय वाटतं, माझं हे म्हणणं मुळात तुम्हाला पटतंय की नाही ते मला कमेंटच्या माध्यमातून कळवा, जे हे व्हिडिओज बघतील ते. आणि सर जर किंवा त्यांना काही कोणीतरी समजवा की आता आय थिंक मराठीमध्ये जेवढे दिग्गज अभिनेते किंवा मला जे पर्सनल आवडतात ते म्हणजे पु ल देशपांडे साहेब किंवा आपले जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अशोक सराफ साहेब, अजूनही आय एम शुअर खूप निळू फुले साहेब, त्यावेळेचे अजून एक विलन होते, खलनायक होते ते म्हणजे राजशेखर साहेब. आय थिंक कुठेतरी असं होतंय की जेव्हा आपण स्वतःच्या तोंडी स्वतःचं कौतुक करतो, मी केवढं काय काय शिकलो आहे, माझा केवढा अनुभव आहे, वयाच्या 4-5व्या वर्षापासूनचं आत्तापर्यंत मला जे जे काही आठवत आहे, एवढं कसं काय आठवतं एक तर मला कळत नाही. मला काल मी काय जेवलो सकाळी का संध्याकाळी ते मला आठवत नाहीये, पण सरांना सगळं आठवतं. आय थिंक हे कुठेतरी जो किस्सा ज्या पद्धतीने रंगवून सांगण्याचा जो एक ती क्रिया आहे ती कुठेतरी लोकांना खटकते वाटतं. कोणीही कुठलाही प्रेक्षक कधीही अमान्य तुमचं कॉन्ट्रीब्युशन या इंडस्ट्रीमध्ये केवढं आहे ते अमान्य करणारच नाही. बट ज्या प्रकारे आय मी मायसेल्फ हे येतं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये, ते कुठेतरी आय थिंक लोकांना ते खटकतंय. सो याच्यात कुठेतरी आय थिंक जरा मला तरी खूप वाईट वाटतं ऍक्च्युली. मी जे कमेंट्स वाचतो ते मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच म्हटल्याप्रमाणे की यार हा माणूस हे डिझर्व नाही करत. मराठीमध्ये मला त्यांच्या एवढा बॅगेज असलेला, त्यांच्या एवढा अनुभव असलेला एक माणूस सांगा.
बट कुठेतरी याच्यावर जरा लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण थोडा कंट्रोल असणं गरजेचं आहे. तुम्ही किती ग्रेट आहात हे स्वतःहून कधी पु ल देशपांडे साहेब किंवा छत्रपती संभाजी महाराजांनी, शिवाजी महाराजांनी स्वतःबद्दल लिहून ठेवलं नाहीये. शिवाजी महाराजांबद्दल त्यांना ग्रेट का म्हणलं जातं? कारण त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्यात हे एक तर ब्रिटिशर्सनी लिहिलं होतं, मुघल लोकांनी लिहिलं होतं, पण बाहेरच्या तिसऱ्या लोकांनी लिहून सुद्धा त्यांच्याबद्दल त्यांच्यावर बोट ठेवण्यासारखं एक पण गोष्ट आपल्याला दिसत नाही कधी. हीच पु ल देशपांडे साहेबांच्या बाबतीत होती, हीच निळू फुले साहेबांच्या बाबतीत होती. म्हणजे शिवाजी महाराज काय ते माणसाच्या पलीकडे गेलेत, त्यांना आपण देव म्हणून बघतो. बट निळू फुले साहेबांबद्दल तुम्ही बघा, पु ल देशपांडे साहेबांबद्दल तुम्ही बघा, त्यांनी कधीही कुठेही असं आपल्याला एवढं आढळत नाही. आता त्यावेळेचे इंटरव्ह्यू एवढं नाही आहेत, पण जे काय आपण आम्हाला इंडस्ट्रीमधनं ऐकायला मिळतं त्यांच्याबद्दल, तर त्यांनी स्वतःचा ग्रेटनेस कधी स्वतःच्या तोंडी सांगितला नाही. इतर लोक त्यांच्याबद्दल बोलत होते की काय मस्त माणूस आहे, अरे या माणसाबरोबर काम करायला मजा येते, या माणसाबरोबर वेळ घालवायला मजा येते. एनिवेज, सो हे माझं मत आहे ओव्हरऑल की जे सध्या ट्रोलिंग चाललंय त्याच्यावर मला जरा असं व्यक्त व्हायचं होतं आणि कुठेतरी खटकत आहे जे पर्सनल लेवलवर आणि ज्या घाणेरड्या भाषेत लिहिल्या जातात त्या गोष्टी. तुमचं ओव्हरऑल या सगळ्या प्रकरणावर काय म्हणणं आहे? हे प्रकरणच म्हणेन मी, कारण आता हे प्रकरणच झालंय, ते माणसाच्या पलीकडे गेले. आता त्यांचे जे किस्से सांगण्याचा जो काही प्रकार आहे तो. तुमचं काय म्हणणं आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.